पुढच्या भागामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. सराव संच 2.3 प्रश्न 5वा. पुढील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. पहिली संख्यांची जोडी दिली आपल्याला 7√2, 7 वर्गमुळात 2 आणि 5√3 यांच्यामधला लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा. म्हणून पहिली संख्या 7√2. हे जे 7 आहेत ते आपण वर्गमुळाच्या चिन्हाच्या आतमध्ये घेतले तर त्याचा वर्ग होईल. म्हणजेच वर्गमुळात 49 गुणिले √2. म्हणजेच एकत्रित स्वरूपात जर लिहिलं आपण तर 49 गुणिले 2 वर्गमुळाच्या चिन्हात म्हणजेच 49 दुने 98. पहिली संख्या आपल्याला मिळाली. त्याला पाहिजे तर विधान 1 असं नाव देऊया. आणि दुसरी संख्या आहे 5√3. पुन्हा तसंच 5च्या ऐवजी वर्गमुळात 25 असं लिहिलं मी. दोन्हींचा अर्थ एकच होतो. पुन्हा एकदा 25 गुणिले 2 50. आणि ह्या ज्या दोन संख्या आहेत ह्या आपण सारख्या स्वरूपात आणल्या आणि पहिली संख्या मिळाली √98 आणि दुसरी √50. यातली संख्या मोठी कोणती आहे? 98. 98 किंवा वर्गमुळात 98 ही कोणाच्या संख्येच्या ऐवजी आणली आपण? पहिली संख्या 7√2 आणि दुसरी संख्या 5√3 असं आपल्याला लिहिता येईल. दुसरा प्रश्न 2√7 आणि √28. हा ॲक्च्युअली तिसरा प्रश्न आहे. दुसरा पण आपण लगेच बघूया. 2√7 पहिली संख्या. मागच्या प्रमाणेच आपण काय केलं? 2 वर्गमुळात घेतले. वर्गमुळात 4 झाले. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळतंय 28. हे पहिली संख्या. आणि दुसरी संख्या वर्गमुळात 28 ती तशीच आहे. म्हणजे पहिल्या संख्येची किंमत √28 आली. दुसऱ्या संख्येची किंमत सुद्धा √28 आली. ही आपली होती पहिली संख्या आणि ही दुसरी संख्या. याला काहीच करायची गरज नाही. साहजिक या दोन्ही समान आहेत. म्हणजेच 2√7 याची किंमत 28 आली होती आणि √28 त्याची किंमत 28 आहेच. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बरोबरचं चिन्ह म्हणता येईल. दुसरा प्रश्न राहिला होता तो बघूया आपण. √247 आणि √274 वर्गमुळात 274. ह्या दोन्ही संख्या पहा, दोघांची कोटी समान आहे. त्यामुळं यांची तुलना करण्यासाठी आपल्याला वेगळं काहीच करायची गरज नाही. आपण सरळ सरळ तुलना करू शकतो. पहिली संख्या आहे 247 आणि दुसरी संख्या आहे 274. यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 274. म्हणजेच यांना जर आपण रूट चिन्ह टाकलं तर वरचं उदाहरण आपल्याला मिळेल.
म्हणजेच √247 इज लेस दॅन √274 किंवा वर्गमुळात 247 ही संख्या वर्गमुळात 274 पेक्षा लहान आहे. पुढचं गणित. आता मात्र चौथा प्रश्न आपण घेऊया. 5√5 आणि 7√2. पहिली संख्या आपल्याला दिलेली आहे 5√5. 5 च्या ऐवजी √25 किंवा वर्गमुळात 25 गुणिले √5 दोघांचा गुणाकार केला तर 125 आणि हे 125 रूटच्या चिन्हात किंवा वर्गमुळाच्या चिन्हात. 7√2 7 वर्गमुळाच्या चिन्हात लिहिलं, रूटच्या चिन्हात लिहिलं, √49 आणि √2 ॲज इट इज आहे तसाच. 49 दुने 98. पहिल्या संख्येची किंमत आली वर्गमुळात 125 आणि दुसऱ्या संख्येची किंमत आली √98. म्हणजेच इथं आपण बघूया √125 आणि √98. यामध्ये मोठी संख्या कोणती होती? 125. ती कोणाच्या ऐवजी आली? 5√5. आणि दुसरी संख्या 7√2. आले लक्षात? अशा प्रकारे आपण दिलेल्या संख्यांची तुलना करू शकतो. पुढचं गणित, पाचवं गणित. (4√42) आणि 9√2. 4√42 पहिली संख्या पहा. 4 वर्गमुळात घेतला आपण, त्याचा वर्ग म्हणजे 16, √16 गुणिले √42. दोघांचा गुणाकार केला तर तो येतो 672. गुणाकार करून बघा. नेक्स्ट पुढची संख्या 9√2. 9√2. 9 वर्गमुळात घेतले आपण 81, त्याचा वर्ग आणि √2. 81 दुने 162. पहिल्या संख्या मिळाली आपल्याला √672 आणि दुसरी संख्या मिळाली √162. बघा √162 आणि दुसरी संख्या होती पहिली 672. या ठिकाणी देऊ 672 आणि दुसरी संख्या आहे 162. कोणती संख्या मोठी आहे? पहिली संख्या मोठी. पहिली संख्या कोणत्या संख्येच्या ऐवजी आली? 4√42 आणि दुसरी संख्या 9√2 आणि दोघांमध्ये हे चिन्ह. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण कर्णींची किंवा ज्या संख्या दिलेल्या आहेत कर्णी संख्या त्यांची तुलना करू शकतो. ह्या प्रकारे आपण पूर्ण उदाहरण 5वा प्रश्न सोडवलेला आहे. मित्रांनो, एक गणित याच्यातलं होमवर्क म्हणून तुम्ही घरी सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न, सोपे रूप द्या. त्यातलं पहिलं अतिशय सोपा प्रकार हा 5√3 अधिक 8√3.
बेरीज करायची आहे, करणींची बेरीज आहे, बरोबरचं चिन्ह. इथं बघा बेरीज, दोन संख्यांची बेरीज आहे आणि दोन्ही संख्यांमध्ये √3 ही संख्या आपल्याला कॉमन दिसती, सामायिक दिसती. ते सामायिक घेता येईल किंवा कॉमन घेता येईल. आणि शिल्लक काय राहील? 5 + 8. √3 कॉमन घेतल्यानंतर इथं 5 राहिले, अधिकचं चिन्ह राहिलं. पुन्हा √3 आपण कॉमन म्हणून कंसाच्या बाहेर घेतले आणि आतमध्ये 8 शिल्लक राहिले. 8 आणि 5 13. अशा प्रकारे आपल्याला मिळेल. याची जर योग्य मांडणी केली तर आपल्याला 13√3 असं मिळेल. म्हणजे थोडक्यात करणी संख्या ज्या आहेत त्यांची आपण बेरीज सुद्धा करू शकतो. दुसरं गणित, 9√5 वजा 4√5 अधिक √125. बघा 5च्या पटीतल्या संख्या दिसत आहेत सगळ्या. रूटमधल्या ज्या संख्या आहेत या सर्व संख्या 5च्या पटीतल्या आहेत. फक्त √125 त्यामध्ये आपल्याला 5 काही दिसत नाही, आपल्याला आणता येईल. 9√5 ॲज इट इज, 4√5 हाही ॲज इट इज किंवा आहे तसाच. आणि पुढची जी संख्या आहे 25च्या पाड्यात येते, 25 5 125 किंवा 5च्या पाड्यात येते असं आपण म्हणू. 9√5 वजा 4√5 आहे तसेच. आणि हे जर 25 मी बाहेर घेतले तर बाहेर 5 येतील आणि आतमध्ये √5 शिल्लक राहते. आलं लक्षात? आता प्रत्येक ठिकाणी √5 ही संख्या आपल्याला दिसते का? दिसते. कॉमन घेता येईल आपल्याला. √5 जर मी कॉमन घेतले तर आतमध्ये किंवा कंसामध्ये काय शिल्लक राहील? 9 वजा 4 अधिक 5. कारण प्रत्येक ठिकाणी √5 होता, तो आपण बाहेर घेतला. आतल्या संख्येला सोपं रूप देऊ. 9 वजा 4 अधिक 5. 9 5 14, 14 4 गेले 10. हेच जर योग्य स्वरूपात लिहिलं तर 10√5 असं आपल्याला मिळेल. येते लक्षात? पुढचा तिसरा प्रश्न, 7√48 वजा √27 वजा √3. या ठिकाणी सुद्धा आपण जर नीट बघितलं तर आपल्याला या सर्व संख्या 3च्या पटीतल्या आहेत याची जाणीव होत असते. 7√48 त्याची फोड केली, 16×3 = 48. 27ची फोड केली, 9×3 = 27. फोड करताना एक संख्या पूर्ण वर्ग असावी. आपल्याला 16 आणि 9 ह्या पूर्ण वर्ग संख्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत. मग 7, तुमच्या माहितीसाठी एक स्टेप वाढवू आपण. 7 ही 16×3 जे आहे त्याच्याऐवजी हे रूट चिन्ह मी विभागलं आणि √16 × √3 असं केलं. वजा पुन्हा √9 × √3 आणि त्याच्यानंतर वजा √3 आहे तसाच. 7 √16 म्हणजे 4 × √3 वजा √9 म्हणजे त्याचं वर्गमूळ जर आपण घेतलं तर ते 3 मिळेल. 3 × √3 आणि वजा √3. योग्य, आणखी योग्य स्वरूपात लिहू आपण. हे 7×4 = 28 √3
वजा 3√3 वजा √3. आता बघा, ह्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला √3 ही संख्या सामायिक दिसते, आलेली दिसते. मग हे √3 आपण सामायिक घेऊया. शिल्लक काय राहील? 28 वजा 3. आणि हे √3 बाहेर गेलं, मग काय शिल्लक राहिलं? काहीच नाही, म्हणजे 1 राहिला. हे लक्षात घ्या. 28 वजा 3 वजा 1. 28 वजा 4 आणि 28तून 4 गेले 24. हे डायरेक्ट लिहू आपण 24 वर्गमुळात 3. अशा प्रकारे हे मिळतं आपल्याला. पुढचं उदाहरण, चौथं उदाहरण. √7 वजा 3/5 √7 अधिक 2√7. अतिशय सोपं उदाहरण. √7 पहिला आपण सामायिक घेऊया. आतमध्ये शिल्लक काय राहिलं पाहू, कंसामध्ये 1 वजा 3/5 अधिक 2. बरोबर. √7 2 अधिक 1 3 वजा 3/5. तुमच्या माहितीसाठी कंसात ज्या काही संख्या आपल्याला मिळाल्या त्याचं आपण सोपं रूप देऊया किंवा त्या संख्या आपण स्वतंत्र लिहू आणि त्याच्याबद्दल काय क्रिया करता येईल ते बघूया. पहिल्या संख्येला छेद काहीच नाही म्हणून 1 देऊन टाकला. वजा 3/5. पहिल्याचा छेद 1, दुसऱ्याचा छेद 5, लसावी 5. याला 5 ने गुणावं लागेल आणि याला 1 ने गुणावं लागेल. 5 × 15 वजा 3/5. 15तून 3 गेले 12/5. म्हणजे हे जे कंस आहे या कंसाचं उत्तर काय मिळालं आपल्याला? 12/5. आणि योग्य स्वरूपात लिहूया 12/5 वर्गमुळात 2. हाही भाग तुमच्या लक्षात आला असेल. अशा प्रकारे आपण हा जो 6वा प्रश्न होता हा पूर्ण केलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधला जर एखादा भाग तुमच्या लक्षात आला नसेल तर तो तुम्ही पुन्हा पाहू शकता. व्हिडिओ पॉज करू शकता किंवा थांबवू शकता मध्ये आणि तुमच्या शंकांचं निरसन करू शकता. यानंतर पुढचा प्रश्न 7वा प्रश्न. गुणाकार करा व तो सोप्या रूपात लिहा. जसं आपण बेरीज केली, वजाबाकी केली, त्याचप्रमाणे गुणाकार सुद्धा करणी संख्या ज्या आहेत त्यांचे करता येतात. पहिलं गणित. (3√12) गुणिले √18. 3√12, 12ची फोड करूया आपण. 4 × 3 गुणिले 18. 6 त्रिक 18, पण त्याच्या ऐवजी आपण 9 × 2 अशी 18ची फोड घेणार आहोत. इथं सर्व संख्या आपण स्वतंत्र लिहूया. 3 गुणिले √4 गुणिले √3 गुणिले √9 गुणिले √2. वरच्या सर्व संख्या फक्त त्या आपण स्वतंत्र स्वरूपात लिहिल्या. का तर या ठिकाणी √4 √9 हे जे दिसतंय आपल्याला हे पूर्ण वर्ग आहेत आणि वर्गमुळाच्या चिन्हाचे आपल्याला बाहेर घेता येतील. म्हणजे 3 × 2 √3 पुन्हा वर √9 त्याच्याऐवजी 3 लिहिता येईल आणि √2. या ठिकाणी 3 × 2 = 6 गुणिले √3 पुन्हा 3 गुणिले √2. 6 त्रिक 18 आणि √3 गुणिले √2. वर्गमुळातल्या संख्यांचा पण गुणाकार करता येतो. 3 × 2 = 6. म्हणजे याचं उत्तर आलं 18√6. पुढचा प्रश्नातला
दुसरा प्रश्न, तीन रूट 12 गुणिले 7 रूट 15. 3 रूट 12, 12ची फोड 4 गुणिले 3, 7 ॲज इट इज आणि 15ची फोड 5 गुणिले 3. या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे. 3 गुणिले रूट 4 गुणिले रूट 3 गुणिले 7 गुणिले रूट 5 गुणिले रूट 3. स्वतंत्र स्वरूपात लिहिले फक्त. रूट 4 बाहेर घेतले 2 होतील. रूट 3 ॲज इट इज 7 आहे तसेच. रूट 5 त्यामध्ये काही बदल होणार नाही आणि रूट 3 हाही तसाच. इथं बघा, ह्या रूट नसलेल्या संख्या त्याच्या खाली अंडरलाईन केली. 3 दुने 6, 6 आणि 6 7 42. आणखी एक गमतीदार ही इथं बघा, ह्या दोन संख्या रूट 3 गुणिले रूट 3 त्याच संख्या आहेत आणि वर्गमुळात आहेत. रूट 3 गुणिले रूट 3 त्याचं उत्तर 3 आणि राहिली कोणती संख्या मग? रूट 5. 42 गुणिले 3 126 रूट 5. अशा प्रकारे या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. तिसरा प्रश्न, 3 रूट 8 गुणिले रूट 5. 8ची फोड करू आपण 4 गुणिले 2. 5ची फोड काही करता येत नाही, आहे तसंच. 3 रूट 4 गुणिले रूट 2 गुणिले रूट 5. रूट 4च्या ऐवजी 2. 3 गुणिले 2 गुणिले रूट 2 गुणिले रूट 5. 3 दुने 6 आणि 5 रूटच्या चिन्हामध्ये 5 दुने 10. 6 रूट 10. अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल. मित्रांनो, आणखी एक उदाहरण पुस्तकात अशा स्वरूपाचं आहे, ते तुम्ही सरावासाठी सोडवू शकता. आपण पाहणार आहोत 8वा प्रश्न, भागाकार करा. पहिलं, हाही सोपा भाग आहे. जसे गुणाकार, जशी बेरीज, वजाबाकी, त्याचप्रमाणे भागाकार सुद्धा करणी संख्यांचा आपल्याला करता येतो. वर्गमुळात 98 भागिले वर्गमुळात 2. आता इथं वर्गमुळाचं चिन्हात ह्या दोन्ही संख्या आहेत, म्हणजे आपल्याला 98 भागिले 2 असं लिहिता येईल. 98 आणि 2चा जर भाग दिला 49, म्हणजेच वर्गमुळात चिन्हात 49 म्हणजे 7. अशा प्रकारे आपल्याला हे लिहिता येईल. पुढचं गणित दुसरं, 125 भागिले रूट 50. रूटच्या चिन्हात लिहा 125 भागिले 50. सरळ आपण भागाकार करू शकता, संक्षिप्त रूप देऊ शकता, किंवा 125ची फोड करू आपण 5 गुणिले 25 आणि 50ची पुन्हा फोड 2 गुणिले 25. या ठिकाणी 25 कॅन्सल होतील
आणि 5/2 शिल्लक राहते. म्हणजेच वर्गमुळात 5/2 हे आपलं उत्तर. तिसरा प्रश्न 54√54 भागिले √27. एकत्रित स्वरूपात लिहिलं आपण. 27 दुने 54, 2चा भाग जाईल म्हणजेच √2 हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आलं लक्षात? याप्रमाणे तिसरा अत्यंत सोपा 310 भागिले 5. ठीक आहे, आपण घेऊन टाकू येतो. 310 भागिले √5 एकत्रित स्वरूपात 310 भागिले 5. भागाकार केला तर 62चा भाग जातो. 5 62 3 किंवा भागाकार करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कितीचा भाग द्यायचा काय. √62 आलं लक्षात? अशा प्रकारे ही उदाहरणं आपण पूर्ण केली. आता 9वा प्रश्न छेदाचे परिमेयीकरण करा. परिमेयीकरण करा म्हणजे काय? एक उदाहरण बघूया. पहिलं गणित 3√5 याच्यातल्या छेदाचं परिमेयीकरण करायचं म्हणजेच छेदामध्ये जे कर्णी चिन्ह दिसतंय √5 ही जी संख्या दिसतीये हे रूट चिन्ह आपल्याला घालवायचं आणि नेहमीची आपली जी संख्या आहे त्या ठिकाणी आली पाहिजे. काय करावं लागेल? परिमेयीकरण करायचं म्हटल्यानंतर समजा हे आपण √5 असं लिहिलं आणि जर याच्यातलं रूट चिन्ह जर काढायचं असेल तर काय करावं लागेल? हे √5ला जर √5नीच जर गुणलं 5 5 25 √25 होईल आणि √25चं वर्गमूळ आपल्याला काढता येईल. ते येतं 5 म्हणजे रूट चिन्ह निघून जाईल. मग आता छेदाला ज्या संख्येने गुणलं अंशाला सुद्धा त्याच संख्येने आपल्याला गुणावं लागेल. नाही तर मग तसं ते गणित विरोधी क्रिया होईल. ज्या संख्येने छेदाला गुणायचं त्याच संख्येने जर अंशाला गुणलं तरच मूळ संख्येच्या किमतीमध्ये फरक पडणार नाही. आणि अंशस्थानी आपल्याला मिळाले 3√5 आणि छेदस्थानी √25 म्हणजेच 3√5 भागिले √25ची जर किंमत काढली तर 5. आता छेदामध्ये करणीचं चिन्ह आहे का? नाही. म्हणजेच या ठिकाणी आपण त्याचं परिमेयीकरण केलं असं म्हणता येईल. पुढचं उदाहरण 1√14. त्याच पद्धतीने आपण वरचं जसं गणित केलंय त्याच पद्धतीने हे करणार आहोत. काय करावं लागेल? छेदाला √14नी गुणावं लागेल. मग छेदाला ज्याने गुणलं त्यानेच अंशाला सुद्धा गुणायचं असतं. 1 गुणिले √14 भागिले √14 गुणिले √14 म्हणजे 14. ठीक आहे, तुमच्या माहितीसाठी आपण एक स्टेप वाढवू इथं. 1 लिहायची गरज नाही आता आणि या ठिकाणी मिळाला आपल्याला √14. तिसरा प्रश्न 5√7. हा तुम्ही मला वाटतं स्वतः सोडवू शकता. अत्यंत सोपा. वरची जशी 2 उदाहरणं केली त्याच पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. चौथा घेऊ लगेच. 6/9√3. काय करावं लागेल याला? 6/9√3
करणी चिन्ह आपल्याला काढायचे, परिमेयीकरण करायचे, म्हणजे छेदाला सुद्धा √3 ने गुणावं लागेल, अंशाला सुद्धा √3 ने गुणावं लागेल. 9 का नाही गुणलं? कारण 9ला रूट चिन्ह नाही. अंशस्थानी मिळाले आपल्याला 6√3 आणि छेदस्थानी 9, 3 त्रिक 9, 9√9 मिळाले. 6√3 ॲज इट इज आणि छेदस्थानी 9 गुणिले √9 म्हणजेच 3. आता या ठिकाणी संक्षिप्त रूप सुद्धा देता येते आपल्याला. 3 1 3 2 6. आणखी भाग जाणार नाहीत, म्हणजेच 2√3 भागिले 9. आता छेदामध्ये करणीचं चिन्ह आलंय का? नाही, म्हणजे या ठिकाणी आपण परिमेयीकरण केलं असं म्हणता येईल. मित्रांनो, 5वा प्रश्न बघूया. याच्यातलाच 5वा उपप्रश्न. 11/√3 हे तुम्हाला सोडवता येईल का? अगदी सोपं. आपण वरची काही उदाहरणं जशी सोडवलीत, हे √14चं जसं उदाहरण सोडवलं त्याच पद्धतीने हे सोडवता येण्यासारखं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया.